शेतकऱ्यांसमोरील तुरीचं संकट काही कमी होत नाहीये, तोच आता मोसंबीचं एक नवं संकट त्यांच्या समोर उभं ठाकलंय। बाजारामध्ये मोसंबीचा भाव घसरल्यानंतर शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। दुष्काळाने पोळल्यावर आता सुकाळातही हीच परिस्थिती असणार का, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। मराठवाड्यात त्यातही जालना जिल्ह्यात मोसंबी खाली मोठं क्षेत्र आहे। सतत 3-4 वर्षांच्या दुष्काळाने इथल्या मोसंबी बागा जवळपास उद्ध्वस्त झाल्या होत्या। गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला आणि शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या, मात्र बाजारातील मोसंबीच्या दरात मोठी घसरण झाली। गेल्या वर्षी 39,000 रुपये असलेला दर 2 ते 6,000 वर पोहोचला आणि पदरी फक्त निराशा आली। पाण्यामुळे म्हणजे उत्पन्न शिल्लक झालं आणि मोसंबी मार्केटला न्यावं तर मोसंबीला मार्केटमध्ये 2,000 रुपयाच्या वर भावच नाही। गेल्या वर्षी 20 ते 25,000 रुपये भाव होता मोसंबीला। उत्पन्न इतकं कमी झालं की खर्च त्याच्या 3 पट जास्त झालेला आहे। शेतात कष्ट उपसल्यानंतर लागवडी मोकळ्या हाताने खर्च केल्यानंतरही बाजारात मिळणाऱ्या अशा दरामुळे मोसंबी उत्पादक हताश झालाय। भरघोस उत्पादन घेऊनही त्याच्या हाती बाकी शून्यच उरते। 2-3 वर्ष झाली दुष्काळ परिस्थितीमधून आम्ही पाणी घालून टँकरना कशीबशी झाडं जगून वर आलोय। या वर्षी आम्हाला अपेक्षा होती मोठी की मोसंबी पाणी आज वर्षी टाकल्यामुळं यंदा बरी राहीन थोडी। या सरकारने शेवटच्या पायरीवर आणून ठेवलंय, तर जगाव का, शेती सोडून द्यावं का, मराव काय करावं हे सुधारणा। विकायला आणलेल्या मोसंबीला कवडी मोल भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोसंबी बाजार समितीच्या आवारातच टाकून दिली। मार्केट यार्डात जागोजागी शेकडो क्विंटल मोसंबीचे ढीग तयार झालेत। माल लय फार आहे, त्याला बाजार नाही आहे कुठे। हे सगळं पुरवठामुळे ते मोसंबीचे भाव पडलेले आहेत। आता 2,000 पासून तर 8,000 पर्यंत मोसंबीचे भाव चालू आहे। आपण समजा 10 टन माल आणला तर 3-4 टन माल ते बांधावर फेकून द्यावं लागतं। ते शेतकऱ्याला कमीत कमी अपेक्षा होती 20 पर्यंत, 15 ते 20 पर्यंत। लोकांना माल दामू धरले एवढे तेवढे ते माल खराब होईल, शेतकऱ्याला ते बी भाव भेटाना, याच्यात व्यापारी बी परेशान आहे, शेतकरी बी परेशान आहे। दर वाढले तर ग्राहकांची काळजी करणारे सरकार दर कमी झाल्यावर शेतकऱ्याच्या पाठीशी उभं का राहत नाही, अशी खंत शेतकऱ्याच्या मनात आहे। या दर घसरणीसाठी वाढती आवक हे नेहमीच कारण पुढे केलं जाते। उत्पादन वाढीचं एक प्रमुख कारण आहे। मोसंबीमध्ये सुद्धा कुठेतरी किमान आधारभूत किंमत ही फिक्स करायला पाहिजे असं या निमित्तानं वाटतं, कारण शेतकऱ्यांचा अंदाज आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे ते या प्रसंगी वेदनादायी असं वाटतं। जी स्थिती तुरीची तीच मोसंबीची आणि तीच मिरचीचीही। चांगल्या पावसामुळे मोसंबीचं उत्पादन वाढू शकतं, याचा साधा अंदाज आपल्या यंत्रणेला का आला नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे। जालन्याहून रवींद्र मुंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।